नमस्ते मित्रांनो, मी दिलीप थोरात, फायनान्शियल ॲडवायझर. माझ्या यूट्यूब चॅनल दिलीप ग्रोथ टॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की विम्याचं शास्त्रीय विश्लेषण. विमा म्हणजे उत्पन्नाची हमी. मित्रांनो, त्याच्यामध्ये विमा घेणं का गरजेचं आहे? मित्रांनो, सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं, ह्याच्या अगोदर मी बरेचसे या ठिकाणी व्हिडिओ बनवलेले आहेत, पण आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की विमा घेणं का गरजेचं आहे. आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आपल्या कुटुंबामध्ये जो कुटुंब प्रमुख असतो ना मित्रांनो, त्या कुटुंब प्रमुखाला कर्ता असं संबोधलं जातं. कर्त्याचे कर्तव्य काय काय आहेत मित्रांनो? कर्त्याला आपल्या कुटुंबामध्ये अन्न पुरवणं, वस्त्र पुरवणं, निवारा पुरवणं, कुटुंबाचं आरोग्य पुरवणं आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं विमा देखील घेणं गरजेचं आहे. हे कुटुंब प्रमुखाचं सुद्धा काम असतं. परंतु हे कुटुंब जगत असताना मला सांगा मित्रांनो, की आपल्या कुटुंबाला विविध प्रकारचे धोके आहेत. त्याच्यामध्ये काय काय धोके आहेत? कुटुंबामध्ये कोणाचा तरी नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. कुटुंबामध्ये कोणाचा तरी अपघाती मृत्यू होऊ शकतो. कुटुंबामध्ये कोणाला अपंगत्व कायमचं येऊ शकतो. वेगवेगळे दुर्धर असे आजार होतात. त्याच्यामध्ये कॅन्सर असेल, मणक्याचे विकार असतील, मेंदूचा अपघात असेल, गुडघ्याचे प्रॉब्लेम असतील, वेगवेगळ्या सर्जरी आपल्याला कराव्या लागतात मित्रांनो. त्याच्यासाठी कुटुंब प्रमुखाची फार मोठी जबाबदारी असते. मग मित्रांनो, मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जी एवढी मोठी जबाबदारी जर कुटुंब प्रमुखाची असेल तर त्याला इन्शुरन्स का नको? इन्शुरन्स हा त्याने घेतलाच पाहिजे मित्रांनो. त्याच्या कुटुंबातील तो स्वतः, त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचे आईवडील आणि त्याच्यावर अवलंबून असलेले सगळे नातेवाईक त्याच्यामध्ये त्या प्रत्येकाने विमा इन्शुरन्स घेणं काळाची गरज आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला आजच्या या प्रसंगी मी आपल्याला आव्हान असं करतो मित्रांनो, की या फायनान्शियल इयरमधलं शेवटचा महिना मार्च महिना आहे. आज तारीख आहे 21 तारीख आहे. 31 तारखेपर्यंत आपण जर विमा घेतला तर आपण घेतलेल्या पॉलिसीवर संपूर्ण 12 महिन्याचा बोनस त्या ठिकाणी दिला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला जर इन्कम टॅक्स बसत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बचत होते, इन्कम टॅक्स वाचला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की समजा तुम्ही पाठीमागं तुमचा जर बर्थडे असेल किंवा महत्त्वाची एखादी तारीख असेल, कुठला एखादा मुहूर्त असेल, त्या मुहूर्तावरती तुम्हाला विमा पॉलिसी घ्यायची होती परंतु ती घेणं झालं नाही, परंतु तुम्हाला आत्ता त्या तारखेची विमा पॉलिसी तुम्हाला घेता येईल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो आहे की 31 मार्च 2026 पूर्वी आपण विमा घेऊन आपलं कुटुंब जीवन विमा संरक्षित, आर्थिकदृष्ट्या संपन्न, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवाल ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपलं कुटुंब विमा संरक्षित करा ही विनंती करतो. धन्यवाद.